इसके बारे में छोटा सा प्रास्ताविक करने के लिए मैं ज़ोरदार तालियों के साथ स्वागत करता हूं श्री ज्ञानेश चांदेकर जी का। ज्ञानेश जी ये फाउंडर, एडिटर एंड पब्लिशर ऑफ मैगजीन स्टील वर्ड एंड मेटल वर्ड। ज़ोरदार तालियों से स्वागत कीजिए जब तक वो माइक तक नहीं पहुंचते। फाउंडर एडिटर ऑफ आमी पार्लेकर न्यूज़लेटर, फाउंडर एंड CEO ऑफ डिजिटल प्लेटफॉर्म उद्योग विश्व। ज्ञानेश चांदेकर जी ये आमी पार्लेकर के फाउंडर एडिटर हैं और इसका ये विजनरी जो हैं, इसमें से दो जो व्यक्ति हैं, चंदा मैम वहाँ पर बैठी हुई हैं और ज्ञानेश जी हैं, ये इसके पीछे की जो भूमिका है आपके सामने रखेंगे। ज्ञानेश। थैंक यू संतोष एंड वेलकम ऑल ऑफ यू टू दिस ग्रँड ओकेजन। मराठीत बोलू, हिंदीत बोलू का इंग्लिशमध्ये बोलू? मराठी ठीक आहे। नाही, आपल्याला आठवत असेल की आपण पार्ल्यात जेव्हा येतो एखाद्या प्रोग्रामला तेव्हा तो मोस्टली गाण्याचा असतो किंवा भाषणांचा असतो, कल्चरल प्रोग्राम बरेच असतात। आपलं पार्लं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की इट इज नोन ॲज अ कल्चरल कॅपिटल ऑफ मुंबई, मुंबईची सांस्कृतिक राजधानी असं आपण म्हणतो, शैक्षणिक राजधानीसुद्धा आहे। त्यामुळे अशा प्रकारच्या प्रोग्रामची आपल्याला सवय आहे पहिल्यापासून। पण जसं जसं तुम्ही बघितलं गेले 10 वर्ष पार्ल्यात काय सगळ्या मुंबईतच सगळ्या भारतात चेंज झाला आहे। 10 वर्ष 15 वर्ष गेली आणि पार्ल्यात पण चेंज झाला आहे आणि तो चेंज असा झाला आहे की जेव्हा आम्ही लहान होतो किंवा आम्ही कॉलेज होतो तेव्हा काही ठराविक मोजकीच रेस्टॉरंट्स होती, काही मोजकीच दुकानं होती। पण आता असं झालं आहे की पार्ल्याचं म्हणजे पार्ला हे एक मोठं मार्केट प्लेस झालं आहे। म्हणजे फक्त मार्केटमध्येच दुकानं आहेत असं नाही, तर पार्ल्यातल्या प्रत्येक गल्लीबोळात दुकानं आहेत, गल्लीबोळात काही ना काही इटिंग जॉईंट्स आहेत, गल्लीबोळात काय नवीन नवीन एंटरप्रेनर्स आपले काहीतरी स्टार्टअप्स वगैरे चालू करत आहेत। म्हणजे एका अर्थाने पार्ला ही जशी सांस्कृतिक नगरी होती, जशी शैक्षणिक नगरी होती, तशी आता उद्योग नगरीसुद्धा होत चालली आहे। आणि हे आम्ही वेळोवेळी आमच्या मॅगझिनमध्ये किंवा आपल्या इव्हेंट्समध्ये आपण रिफ्लेक्ट करतोच। पण हे जे प्रोसेस आहे ही की उद्योग नगरी होण्याची जी प्रोसेस आहे त्याला काही ठराविक गोष्टी लागतात। एक तर मोठी मार्केट प्लेस लागते, त्याच्यानंतर आता आपल्याला माहिती आहे पार्ल्यात एवढ्या 30 ते 40 मला वाटतं बँकांच्या शाखा आहेत आणि मला वाटतं प्रत्येक बँक चांगली करते। आज TJSBचे चेअरमन इकडे आलेले आहेत श्री गांगल, तर त्यांनी या डिरेक्टरीला आपल्या हे स्पॉन्सरशिप दिली, मी त्यांना धन्यवाद देतो। आणि तर अशा बँका इथे आलेल्या आहेत। तर हे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, बिझनेसचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, त्याला अजून एक महत्त्वाचा जो फॅक्टर असतो तो म्हणजे एकमेकांविषयी इन्फॉर्मेशन असणे। आणि त्याच्यासाठी आमची एक छोटीशी हे आहे, त्याच्यात कॉन्ट्रीब्युशन आहे म्हणूया आपण बिझनेस प्रोसेसमध्ये, की आपण एक डिरेक्टरी काढतो आहे। आता ही डिरेक्टरी आम्ही आधी पण काढली होती, आधी पण ही मला वाटतं 5वी वेळ आहे ही डिरेक्टरी काढायची। पण ह्या डिरेक्टरी थोडं वेगळं आहे, थोडीशी वेगळी डिरेक्टरी आहे। आता ही डिरेक्टरी वेगळी म्हणजे काय आहे, तर पहिली गोष्ट म्हणजे आधीच्या ज्या डिरेक्टरीज होत्या त्या मोस्टली पार्ला ईस्टपुरत्या सीमित होत्या। पण ही डिरेक्टरी जी आहे ती फक्त पार्ला ईस्टपुरती सीमित न राहता ती पार्ला आणि परिसर आणि मुख्यत्वे पार्ला वेस्ट यांचे पण बिझनेसेस, यांचे पण एंटरप्रेनर्स किंवा यांच्या पण जे दुकानं आहेत त्यांची पण माहिती आपण गोळा केलेली आहे आणि ती माहिती पण या डिरेक्टरीत आपण समाविष्ट केलेली आहे। तो झाला भाग 1। भाग 2 काय आहे की ही डिरेक्टरी जशी प्रिंटमध्ये आहे, जशी आपण त्याचे प्रिंटेड कॉपी असते आपल्या घराच्या शेल्फमध्ये आपण ठेवू शकतो, तशी ती डिरेक्टरी आता गुगलवर पण अवेलेबल असणार आहे। बरं, त्यामुळे ती डिजिटली आपण गुगलवर पण टाकणार आहोत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या डिरेक्टरीचा आपण एक ॲप तयार केलेला आहे। आता सगळं आता हल्ली ॲपचा जमाना आहे, सगळे वेगवेगळे आपण ॲप्स वापरतो, तसा या डिरेक्टरीचा पण ॲप आहे आणि त्यामुळे ही डिरेक्टरी घराघरात पोचेल, अगदी तरुणांपासून आबालवृद्धांपर्यंत सगळ्यांपर्यंत पोचेल आणि सगळे त्याचा वापर जास्तीत जास्त करतील। जास्तीत जास्त पार्ल्यातला बिझनेसला पण या सगळ्या यानी बिझनेस प्रोसेस पण ला एक फॅसिलिटेशन होईल आणि पार्ल्यातली जी उद्योग नगरीची जी ओळख आहे ती अजून जास्त स्ट्रॉंग, अजून जास्त सुदृढ अशी होईल अशी मला खात्री आहे। आणि आमची पण त्यामागची हीच भूमिका आहे की पार्ल्याची जी उद्योग नगरी होती आहे त्याला आपला हातभार लागावा आणि त्या दृष्टीनेच आम्ही ही आपण असं म्हणू की वेगवेगळ्या माध्यमातून मल्टीमीडिया डिरेक्टरी आपण ही काढलेली आहे। थँक्यू।